नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 3 जून 2026. आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. व्हिडिओमधील प्रश्न तुम्हाला तलाठी भरती, पोलीस भरती, वनरक्षक भरती त्यासोबतच इतर सर्व सरळ सेवा भरती परीक्षांसाठी उपयुक्त राहणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही यापैकी कोणत्याही परीक्षेसाठी तयारी करताय तर व्हिडिओ पूर्ण पहा. सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1, मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन हंगामी मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आता या ठिकाणी पार्श्वभूमी काय होती, तर महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश होते न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर. कोण? न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर. आता यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून झाल्यामुळे आता हे पद महाराष्ट्रामध्ये रिक्त होतं आणि म्हणून या पदावर न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची हंगामी मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पर्याय बी याचं उत्तर आहे. आता लक्षात काय ठेवायचं आहे, तर यांची नियुक्ती कोणी केलेली आहे? राष्ट्रपतींनी केली आहे. पुढे त्यावर प्रश्न असणार आहे. प्रश्न क्रमांक 2, राष्ट्रपतींद्वारे उच्च न्यायालयाच्या हंगामी मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोणत्या कलमांतर्गत केली जाते? भारतीय राज्यघटनेच्या कलम 223 अंतर्गत उच्च न्यायालयाच्या हंगामी मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपतींद्वारे केली जाते. म्हणजे पर्याय बी याचं उत्तर असणार आहे, कलम 223. आता महत्वाची माहिती काय काय आहे? सर्वात पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची म्हणजे सरन्यायाधीशांची आणि इतर न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? तर राष्ट्रपती करतात. त्यासोबतच जर प्रश्न राज्याचा असेल तर राज्याच्या मुख्य न्यायाधीशांची तसेच इतर न्यायाधीशांची नियुक्ती देखील राष्ट्रपतींकडूनच केली जाते. पुढचा प्रश्न पाहूयात. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने म्हणजे एसटी महामंडळाने आपल्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त कोणता संकल्प केलेला आहे? मित्रांनो, एसटी महामंडळानं 78व्या वर्धापन दिनानिमित्त एक वृक्ष एक जीवन हा संकल्प केलेला आहे. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय ए, एक वृक्ष एक जीवन. प्रश्न क्रमांक 4, एसटी महामंडळाने कोणत्या वर्षापर्यंत आपला 100% बस ताफा ई बस करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे? मित्रांनो, एसटी महामंडळानं 2047 पर्यंत 100% ई बस करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. म्हणून पर्याय सी याचं उत्तर असणार आहे 2047. प्रश्न क्रमांक 5, ई बस खरेदीसाठी ईव्ही धोरणाअंतर्गत एसटीला प्रति बस किती रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे? आता अनुदान पहा, लक्षात ठेवा किती दिलेलं आहे, तर मित्रांनो प्रति बस 20 लाख रुपये अनुदान एसटी महामंडळाला दिलं जाणार आहे. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रति बस 20 लाख रुपये अनुदान मिळणार आहे. कशासाठी? तर इलेक्ट्रॉनिक बस खरेदी करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 6, एसटी महामंडळाच्या ई बसचे संचालन अधिक कार्यक्षम करण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे? मित्रांनो, याच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय चा वापर केला जाणार आहे. म्हणून पर्याय बी याचं उत्तर. प्रश्न क्रमांक 7, 22वी आशियाई अंडर 20 ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 कोठे आयोजित करण्यात आली होती? मित्रांनो, 20 वर्षाखालील 22वी आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा 2026 ला हाँगकाँग या ठिकाणी पार पडलेली आहे. म्हणून पर्याय सी याचं उत्तर असणार. प्रश्न क्रमांक 8, 22व्या आशियाई अंडर 20 ऍथलेटिक्स स्पर्धेत भारताने पदक तालिकेत कोणते स्थान पटकावले? मित्रांनो, भारतानं एकूण किती पदकं जिंकली? तर एकूण 19 पदकं जिंकली. किती? 19. यामध्ये 10 सुवर्ण पदकं आहेत, त्यानंतर 5 सिल्वर मेडल म्हणजे रौप्य पदकं आहेत आणि 4 कांस्य पदकं आहेत. अशा प्रकारे भारतानं 19 पदकं जिंकून भारत हा या पदक तालिकेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे. म्हणजे पर्याय बी याचं उत्तर आहे. भारत हा 22व्या आशियाई अंडर 20 ऍथलेटिक्स स्पर्धेमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 9, आशियाई अंडर 20 ऍथलेटिक्स 2026 मध्ये कोणत्या देशाने 25 पदकांसह प्रथम क्रमांक मिळवला? मित्रांनो, चीन हा देश 25 पदकांसह प्रथम क्रमांकावर आहे. म्हणजे पर्याय डी याचं उत्तर आहे. या स्पर्धेमध्ये चीन हा प्रथम क्रमांकावर आहे. एकूण पदकं आहेत 25. त्यापैकी मित्रांनो चीननं 14 सुवर्ण पदकं जिंकलेले आहेत. 14 सुवर्ण पदकांसह चीन हा पहिल्या स्थानावर आणि 10 सुवर्ण पदकांसह भारत हा दुसऱ्या स्थानावर आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 10,
आशियाई अंडर-20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये भारताने एकूण किती सुवर्ण पदके जिंकली? भारताने एकूण 19 पदके जिंकली, त्यामध्ये 10 सुवर्ण पदक होती, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. आणि 5 सिल्वर म्हणजे 5 रौप्य आणि 4 कांस्य पदक भारताने जिंकलेली आहेत. प्रश्न क्रमांक 11, टेकवारी 2.0 महाटेक लर्निंग वीक हा उपक्रम कोणासाठी आयोजित करण्यात आला होता? मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी टेकवारी 2.0 हा उपक्रम आयोजित करण्यात आलेला होता, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12, टेकवारी 2.0 या प्रशिक्षण उपक्रमात राज्यभरातील किती कर्मचारी ऑनलाईन सहभागी झाले होते? टेकवारी 2.0 या प्रशिक्षण उपक्रमामध्ये राज्यभरातील जवळजवळ 1 लाख कर्मचारी ऑनलाईन सहभागी झाले होते, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. हा उपक्रम कोणासाठी होता? तर महाराष्ट्राच्या मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी. समजून जा, म्हणजे या ठिकाणी 1000 पेक्षा अधिक कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत. ठीक आहे, 1 लाखापेक्षा, सॉरी. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणता विषय टेकवारी 2.0 च्या प्रशिक्षणातील महत्वाचा विषय नव्हता? 4 महत्वाचे विषय लक्षात ठेवायचे आहेत. त्यामध्ये पहिला जनरेटिव्ह कृत्रिम बुद्धिमत्ता, दुसरा सायबर सुरक्षा, तिसरा डेटा अॅनालिटिक्स आणि चौथा मानसिक आणि शारीरिक आरोग्य. मग राहिलं काय? अवकाश संशोधन यामध्ये समाविष्ट नव्हता, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्र मंत्रिमंडळाने 2 जून 2026 रोजी मंजूर केलेल्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे नाव काय? मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या 2 जून 2026 रोजी मंजूर केलेल्या शेतकरी कर्जमुक्तीच्या योजनेचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, पर्याय बी. प्रश्न क्रमांक 15, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत किती रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे शेतकऱ्यांना? मित्रांनो, मुद्दल आणि व्याज मिळून 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16, या कर्जमुक्ती योजनेतील प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना किती रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान दिले जाईल? मित्रांनो, शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान दिलं जाईल. असे शेतकरी जे आपले कर्ज पूर्ती वेळेवर करतात किंवा कर्ज परतावा वेळेवर करतात, कर्जाची परतफेड वेळेवर करतात, त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान दिलं जाणार आहे. आणि मित्रांनो, ज्यांचं कर्ज 2 लाखांहून अधिक आहे त्यांना काय केलं जाईल त्यावर पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 17, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी खालीलपैकी कोणती नोंदणी अनिवार्य आहे? तर मित्रांनो, या योजनेचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुमचं आधार प्रमाणीकरण झालेलं असलं पाहिजे आणि ॲग्रीस्टॅग नोंदणी देखील झालेली असली पाहिजे. पर्याय सी याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी कोण अपात्र ठरेल? तर या ठिकाणी पहा, या योजनेसाठी राजकीय पदाधिकारी, सरकारी कर्मचारी व आयकरदाता, त्यासोबतच सहकारी संस्थेतील असे कर्मचारी ज्यांचं उत्पन्न किंवा ज्यांचं मासिक वेतन हे 25,000 रुपयापेक्षा अधिक आहे, असे या ठिकाणी या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत, म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय डी, वरीलपैकी सर्व. पाहून घ्या अपात्रता काय असणार आहे. तर राजकीय पदाधिकारी असाल तर कर्जमुक्ती मिळणार नाहीये, सरकारी कर्मचारी किंवा आयकरदाता असाल तरी देखील कर्जमाफी मिळणार नाहीये, आणि जर तुम्ही एखाद्या सहकारी संस्थेमध्ये काम करताय आणि तुमचा मासिक पगार हा 25,000 रुपयांपेक्षा अधिक आहे तरी देखील तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाहीये. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 19, वन टाइम सेटलमेंट अंतर्गत थकीत रक्कम 2 लाखांपेक्षा जास्त असल्यास अतिरिक्त रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्यांना कोणती मुदत देण्यात आली आहे? आता आपण काय पाहिलं, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत व्याजासह 2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती दिली जाणार आहे. परंतु जर शेतकऱ्याचं कर्ज हे 2 लाखांपेक्षा अधिक होत असेल तर त्याला 2 लाखांची कर्जमाफी मिळणार आणि तिथून वरची रक्कम आहे ती शेतकऱ्याला 31 मार्च 2027 च्या अगोदर भरावी लागणार आहे, म्हणजे पर्याय बी याचं उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनामार्फत कोणती महिला केंद्रित पर्यटन योजना राबवली जात आहे? मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयामार्फत आई महिला केंद्रित पर्यटन धोरण राबवलं जात आहे. IAAI
महिला केंद्रित पर्यटन धोरण राबवलं जात आहे म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21, आई पर्यटन धोरणाअंतर्गत पर्यटन व्यवसायासाठी बँकेकडून घेतलेल्या कर्जावर किती रुपयांपर्यंत व्याज परतावा दिला जातो या ठिकाणी पाहायचं आहे. आई पर्यटन धोरणाअंतर्गत जर तुम्ही पर्यटन व्यवसायासाठी कर्ज घेतला असेल तर तुम्हाला 15 लाख रुपयेपर्यंत व्याज परतावा मिळू शकतो म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, आई पर्यटन योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी हॉटेल किंवा ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये किमान किती टक्के महिला सहभाग किंवा व्यवस्थापन असणे आवश्यक आहे. जर मित्रांनो तुम्हाला आई पर्यटन योजनेअंतर्गत तुमच्या संस्थेची नोंदणी करायची आहे तर तुमच्या संस्थेमध्ये एकतर संस्था पूर्णपणे महिलांद्वारे चालवली जाणारी असावी किंवा त्यामध्ये किमान 50% महिलांचा सहभाग असावा म्हणजे पर्याय सी याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 23, आई महिला केंद्रित पर्यटन धोरणाअंतर्गत एकूण किती प्रकारचे पर्यटन व्यवसाय योजनेस पात्र आहेत तर एकूण 30 व्यवसाय पात्र असणार आहेत. पर्याय डी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, आई पर्यटन योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी करताना किती रुपये अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे. मित्रांनो जर तुम्ही तुमच्या संस्थेची नोंदणी आई पर्यटन योजनेसाठी करत आहात, समजा तुमची ट्रॅव्हल एजन्सी आहे, तुम्हाला त्या योजनेअंतर्गत नोंदणी करायची आहे तर तुम्हाला या ठिकाणी फक्त 50 रुपये इतकं शुल्क भरायला लागणार आहे म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, तेलंगणा स्थापना दिवस दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो या ठिकाणी पाहायचं आहे. 2 जून 2014 ला तेलंगणा हे भारतातील 29वे राज्य बनलेलं होतं म्हणून दरवर्षी 2 जून हा दिवस तेलंगणा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 26, तेलंगणा राज्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली. आपण वर पाहिलं 2014 ला तेलंगणाची निर्मिती झालेली होती म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27, निर्मितीच्या वेळी तेलंगणा हे भारताचे कितवे राज्य ठरले होते. मित्रांनो आता या ठिकाणी पहा 2 जून 2014 ला तेलंगणाची निर्मिती झाली. कशापासून झाली तर आंध्र प्रदेशचं विभाजन करून तेलंगणाची निर्मिती झाली. त्यावेळी तेलंगणा हे भारतातील 29वे राज्य बनलेलं होतं म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. परंतु सध्या भारतामध्ये फक्त 28 राज्य आहेत त्यामुळे 29वे राज्य कसं असेल असा प्रश्न पडेल तरी देखील परीक्षेला जर प्रश्न आला की तेलंगणा भारतातील कितवं राज्य आहे तर 29वेच राज्य आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 28, आंतरराष्ट्रीय यौन कामगार दिन इंटरनॅशनल सेक्स वर्कर्स डे कोणत्या दिवशी पाळला जातो. दरवर्षी 2 जून हा दिवस आहे तो आंतरराष्ट्रीय यौन कामगार दिवस म्हणून पाळला जातो. पर्याय सी याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 29, आंतरराष्ट्रीय यौन कामगार दिनाची सुरुवात 1975 मध्ये कोणत्या देशातून झाली. आता महत्वाचा प्रश्न इथं पण आला. आंतरराष्ट्रीय यौन कामगार दिनाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली. 1975 मध्ये झाली आणि कुठून झाली तर फ्रान्स मधून झाली. फ्रान्स मधील लिओन या शहरामध्ये सेक्स वर्कर्सनी जे आंदोलन केलं त्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. याची सुरुवात फ्रान्स मधून झालेली आहे. प्रश्न क्रमांक 30, आशियाई अंडर 20 ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 मध्ये जपानने एकूण किती पदके जिंकून तिसरे स्थान मिळवले. आता मित्रांनो आशियाई अंडर 20 ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 कुठे पार पडली. हाँगकाँग मध्ये पार पडली. यामध्ये 14 सुवर्ण पदकांसह चीन पहिल्या क्रमांकावर, 10 सुवर्ण पदकांसह भारत दुसऱ्या क्रमांकावर आणि मित्रांनो 5 सुवर्ण पदकांसह जपान हा तिसऱ्या स्थानावर असून जपाननं एकूण विचारलंय एकूण 5 सुवर्ण, 5 रौप्य आणि 8 कांस्य अशी 18 पदकं जिंकली. किती 18 म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी. 18 पदकांसह जपान तिसऱ्या स्थानावर आहे. खरं तर सुवर्ण पदकं लक्षात ठेवायची. सुवर्ण पदकांमध्ये चीन 14 सह पहिल्या स्थानावर, भारत 10 सह दुसऱ्या स्थानावर आणि जपान 5 सह तिसऱ्या स्थानावर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपले आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर समजली असतील आणि जर सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.